कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय कृष्ण सुख झाले वो सुख झाले सुख झाले वो साधनी सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव तो हा
रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रे रामकृष्ण नामे दोन्ही साजे रे हृदयामध्ये स्मराता रे हृदयामध्ये स्मराता रे आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन हृदय मंदिर स्मरणाय हृदय मंदिर स्मरणाय आराकाय आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन संसार बंधना तोडावेगी संसार बंधन तोडावेगी आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन संसार बंधना तोडावेगी संसार बंधना तोडावेगी आपुली आपण करा सोडवन आपुली आपण करा सोडवन ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयीची म्हाळा त्रिमूर्तिराया हृदयीची म्हाळा श्रीमूर्तिराया आपली आपणा करा सोडवना आपली आपणा करा सोडवना दिवा श्रीमोनिलया हृदयी दिवाला श्रीमोनिलया आपुले आपुले संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी आपुली आपणा करा सोडवना आपुली आपणा करा सोडवना
ओ राम कृष्ण नाम हिदनी साठी राम कृष्ण नाम हिदनी साठी राम कृष्ण नाम हिदनी साठी राम कृष्ण नाम हे दोन्ही साधी रे रामकृष्ण नामी हे दोन्ही साधी रे रामकृष्ण नामी हे दोन्ही साधी रे रामकृष्ण नामी हे दोन्ही साधी रे रामकृष्ण नामे हे दोन्ही साधी रे रामकृष्ण नामे हे दोन्ही साधी 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 ओ रामकृष्ण नामे हे दोन्ही साधी 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 हृदय मंदिरे मराकारे हृदय मंदिरे मराकारे हृदय मंदिरे मराकारे हृदय मंदिरे मराकारे आपली आपण करा सोडवण आपली आपण करा सोडवण आपली आपण करा सोडवण
रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे हृदय मंदिर स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदये जिव्हाळा श्री मूर्तिराया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी देवी नारायणी नमोस्तुते नमो पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांबृहिं जोडूनिया कर चरणी देवी तो माथा जोडूनिया कर चरणी पंढरीनाथ
जोडून या कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाही मजकडे पंढरी राया रामकृष्ण नामे ही रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा परत हृदये जिव्हाळा श्रीमूर्ती किंवा त्रिमूर्ती राया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे विठ्ठल. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट विश्वामध्ये ज्ञानाच्या ज्योती प्रज्वलित करणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव श्री ज्ञानोबराया यांचा हा अभंग असून अभंग 3 चरणाचा आहे आणि प्रतिपादित अभंगाच्या माध्यमातून दिग्दर्शन करत असताना श्री ज्ञानोबराया अभंगाचं जे पहिलं चरण आहे त्या पहिल्या चरणामधून नामाचं दिग्दर्शन करतात, नामाचं महत्व पटवून सांगतात. कोणाचं? जे कामाचं आहे ते घेत जा फक्त. काय कामाचं आहे? देवाचं. हा, नामाचं महत्व समजावून सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्ञानोबरायाचा अभंग आहे हा बहुतेक शिवराम महाराजांच्या परंपरेतले हरिपाठात हा अभंग आपण आवडीनं सगळे गात असतो. अभंग फार सोपा आहे समजायला, मात्र ज्यांचा अभंग आहे ना त्यांची कीर्ती एवढी मोठी आहे की जेवढे दिसायला साधे सोपे सहज दिसतात ना त्यांचे अभंग एवढे सोपे नाहीत. पहिल्या चरणात नामाचं महत्व आणि दुसरं जे चरण आहे ना त्या दुसऱ्या चरणात उपदेश करतात. बाजू पलटली. पहिल्या चरणात नामाचं महत्व, दुसऱ्या चरणात उपदेश आणि तिसऱ्या चरणात स्वतःचा अनुभव, स्वतःची अनुभूती. अभंग एक आहे, चरण 3 आहेत आणि 3ही चरणाचा वेगवेगळा भाव आहे. म्हणजे हा त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगमात आपल्या सर्वांना पोहायचं आहे. ज्यांना पोहणं जमत असेल त्यांचं बरं, ज्यांना नसल जमत तरी ज्यांना जमत नसेल त्यांनी माझा हात धरत जा. फार गोड अभंग आहे, ज्ञानोबरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी काय सांगितलं ते आपल्याला माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे तुमच्या समोर मी ते प्रतिपादित करणार आहे. श्री संत शिवराम महाराजांच्या परंपरेतील एक अतिशय महत्वाचा फळ म्हणून ज्या फळाचं प्रामुख्यानं नाव या विदर्भामध्ये घेतले जाते ते म्हणजे आपल्या गावचं श्री संत शिवराम महाराज म्हणजे एक वृक्ष आहेत आणि त्या वृक्षाला येणारी अनेक फळं आहेत. फळ अनेक फळं आहेत. त्या फळापैकी तुमच्या गावाचं प्रामुख्यानं नाव ज्या ठिकाणी घेतले जाते ते तुमचं गाव म्हणजे मांजरी. मांजरी गावचा फळ प्रामुख्यानं त्याची नोंद केल्या जाते आणि अशा सर्व गावातील वारकरी वैष्णवांच्या एकोप्यानं होऊ घातलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि म्हणून कोणाचाच नाम उल्लेख न करता सर्वांच्या चरणी लहानापासून तो मोठापर्यंत सर्वांच्या चरणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रमाणाप्रमाणे मस्तक हे पायावरी नवरात्रातच म्हणजे मी काही जगदंबा नाही, परंतु योग असा आहे की
नवरात्रातच पुन्हा तुमच्या दर्शनाचा योग या ठिकाणी लाभला आणि राम प्रभूच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं मला असं वाटते 550 वर्ष राम प्रभूला आपल्या दरबारात जाण्याकरता लागले. किती? राम जगाचे मालक आहेत राम प्रभू. 550 वर्ष राम प्रभूला 14 वर्षाचा वनवास झाला होता. मात्र 14 वर्षाच्या वनवासापैकी आपण दिलेला वनवास एवढा कठीण आहे की देवाला 550 वर्ष त्या मंडपात राहावं लागलं आणि 550 वर्षापर्यंत त्या राम प्रभूला तिथं राहावं लागलं. मात्र त्याची जी ज्योत आहे ना ती शिवराम महाराजांनी या गावात लावली, या गावात लावली, या गावात लावली आणि रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रेमाने या गावात झाला पाहिजे म्हणून आज 69वं वर्ष तुमच्या गावातलं आहे. हे शिवराम महाराजानं तिथं आता आता अयोध्येत रामप्रभूचा जय जयकार होते त्यात नवल नाही. मात्र 69 वर्ष आधी शिवराम महाराजानं या गावात राम प्रभूचा जयघोष करायला सुरुवात केली आणि जयघोष करत असताना फक्त त्यांनी पलटी अशी मारली शिवराम महाराजांनी. जयघोष कोणता होते? तुकाराम तुकाराम. कोणता राम? तू तू कितू कितू हाय. प्रत्येकानं विचारलं पाहिजे. कोणाला? दुसऱ्याला. तू 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 नाही 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 नाही. प्रत्येक जण रामच आहे, प्रत्येक जण रामच आहे. फक्त आपण दुसऱ्यामध्ये पाहतो, आपल्याला विसरलो. हा अभंग तेच सांगणार आहे. हा अभंग जो आहे ना राम प्रभूच्या संदर्भानच अभंग आहे. पहिला शब्द कोणता अभंगातला? राम. दुसरा कृष्ण. मात्र ज्ञानोबा यांनी काय केले? हे दोनही शब्द जोडले. जोडले वेगळे वेगळे नाहीत, विभिन्न नाहीत, एकाला एक जोडलेले आहेत. राम कृष्ण एक शब्द, त्यानंतर ही राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे असा अभंग आहे. आणि या लाईन मध्ये वरची जी पहिली लाईन आहे ना त्यामध्ये ज्ञानोबा यांनी काय केलं? विशेषण वापरलं. विशेषण विशेषण वापरलं. विशेषण कोणतं आहे? साजिरी हे विशेषण आहे. साजिरी साजिरी हे विशेषण आहे. आता फळ्यावर लक्ष द्या फक्त. साजिरी शब्दाखाली अंडरलाईन करा. आपण सगळे इथं ब्रह्मचारी आहोत ना? नाही काय? नाही. भोग भोगुनी ब्रह्मचारी असं. आपण सगळे या ठिकाणी संसारिक आहोत आणि संसारिक माणसं त्याच वस्तूला त्याच पदार्थाला साजरं म्हणतात. साजरी म्हणजे साजरं. त्याच वस्तूला त्याच पदार्थाला साजरं म्हणतात ज्याच्यापासून आपल्याला काहीतरी फायदा आहे. फायदा आहे ज्याच्यापासून फायदा आहे त्यालाच लोक साजरं म्हणतात. साजरं म्हणतात. ज्ञानोबारायांनी राम आणि कृष्ण नावाला साजरं म्हटलं. मात्र आज माणसं माणसाला साजरं म्हणायला तयार नाहीत. माणसं माणसाला साजरं म्हणायला तयार नाहीत. मात्र ज्ञानोबारायांनी रामकृष्ण नावाला साजरं म्हटलं. त्याच्या मागचं कारण असं असेल की ज्ञानोबारायाला दिसून आलं असेल की माणसं माणसाला साजरं म्हणायला तयार नाही. नाही आपल्याला तिथंच यायचं आहे. बरोबर फिरून येणार आहे मी. आणि अभंग 3च चरणाचा आहे. किती चरणाचा आहे? 3च चरणाचा आहे. 3 या अंकाचं मानवी जीवनाशी फार जवळचं नातं आहे. 3 या अंकाशी मानवी जीवनाचं फार जवळचं नातं आहे. पहा कसं. मला सांगा, शेवट झाला माणसाचं की त्याला कायच्यावर नेतात? काय म्हणतात त्याला? तिरडी. तिरडी. शेवट तिरडी. 3 या अंकाशी फार जवळचं नातं आहे. तुमचा माल मार्केटला नेला की मग 1 2 मग तुमच्या मालाचे पैसे तुम्हाला. ज्ञानोबारायांनी 3 चरणाचा अभंग का घेतला असेल? त्याच्या मागचं कारण शोधतो मी. तीन चरणाचा अभंग का घेतला असेल? त्याचं कारण असं आहे. 3 चरणाचा अभंग का घेतला त्याच्या मागचं कारण असं आहे. लक्ष देऊन ऐका. पूर्वीचा हा 12व्या शतकातला काळ आहे. 12व्या शतकात अभंग तयार झाला हा. ज्ञानोबारायांनी शके 1272 ज्ञानोबारायांनी 12व्या शतकात अभंग तयार केला. त्याच्या मागचं 3 चरणाचा अभंग लिहिण्याच्या मागचं कारण काय? कारण त्या काळात समाजाच्या अंतकरणा एक रुजलेलं होतं. 3 तिघाळां अजूनही आहे. तेव्हा नव्हतं. आजही आहे. 3 तिघाळा. आता लाजत म्हटलं जरा. 3 तिघाळा काम बिघाडा. आणि बरेच लोक आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष असे म्हणून फिरणारे जे आहेत ना त्यांना सांगा की 12व्या शतकात अंधश्रद्धा निर्मूलनाचं पहिलं कार्य जर कोण केलं असेल तर ते आमच्या ज्ञानोबा यांनी केलं. पहिलं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम. काला कितव्या दिवशी असायला पाहिजे हो? तसा आपला आता समजा 9व्या दिवशी आहे.
मात्र तसा सप्त्याचा काला कितव्या दिवशी असते? 8व्या दिवशी. पुन्हा पुन्हा समाजात एक पद्धत आहे, आठण घाट, आठण घाट. मग 8व्या दिवशी का काला घेतला असेल ज्ञानोबरायानं? हे समाजाच्या मनात बसलेलं होतं ना, आठण घाट. हा जो घाट अंधश्रद्धेचा समाजाच्या अंतकरणात होता ना, हा हा डिलीट करण्याकरता आठव्याचा आठव चरित्र ते 8व्याचा आठव. ज्ञानोबरायांनी ज्ञानदेवी रचिला पाया, असा पाया रचला की अंधश्रद्धा निर्मूलन केलं, अंधश्रद्धा निर्मूलन केलं. चला, म्हणून ज्ञानोबरायांनी 3 चरणाचे अभंग रचले. 3 चरणाचे अभंग म्हणून 3 फार वाईट नाहीये, 3 चांगलंच आहे. 3 झाल्याशिवाय तुमचा मालाचा माल तुम्हाला मार्केटला जर माल नेला, तुमच्या मालाचा माल तुम्हाला 3 झाल्याशिवाय मिळत नाही. आणि माझी कीर्तन शेवाय 3ऱ्याच दिवसची आहे. आमच्या बापूचा फोन आला, म्हणे महाराज महाराज म्हणे आमच्या गावात तुम्हाला 3रा दिवस करा लागतात. म्हटलं बा, मी 3रा दिवस कोणाचाही करतो. नाही, 3रा दिवस कोणाचाही केला पाहिजे का नाही? आपल्याकडे तेही पद्धत आहे. काय राजा तो माणूस कोणाला काय 3रा दिवस करते, हा पण मी करतो हा. असं 3ऱ्याच दिवसची सेवा आहे म्हटलं, 3च चरणाचा अभंग आपण घेतला पाहिजे. चला चला पुढे. ज्ञानोबरायांनी साजिरी शब्द सांगितला. आपण साजरं कशाला म्हणतो? आज माणसं माणसाला साजरं म्हणत नाहीत. आज अशी परिस्थिती आहे, जोपर्यंत खिशात पैशात मनगटात धमक आहे तोपर्यंत तुम्हाला सगळे साजरं म्हणतात. डवरे दुंडे बंद झाले की बैलाचं आलं. बैल बा किती असं आलं बैलाचं म्हटलं तर. अन दूध आटलं की म्हशीची ढेप. जमलं का नाही आता? हा. म्हणून कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही. साजरं कोणी कोणाला म्हणाल तयार नाही. पण ज्ञानोबरायांनी राम आणि कृष्ण नावाला साजरं म्हटलं. आणि एक सामाजिक विषय असा आहे, आपण साजरं त्याच गोष्टीला म्हणतो ज्याच्यापासून आपला काहीतरी फायदा आहे. मग ज्ञानोबरायांनी राम आणि कृष्ण नावाला जर साजरं म्हटलं असेल तर त्याचा काय फायदा? आपल्याला फायदा पाहायचा आहे. बिना फायद्याचा मी काय इतक्या दुरून तसं आलो असेल काय? तुम्ही तसे आले काय? आमचं म्हटलं तुम्हाला हसायचं तुमचं. तुम्ही तसे काहीतरी फायदा आहे म्हणून आले ना, काहीतरी फायदा आहे. काय फायदा आहे राम आणि कृष्ण नावाचा? तुम्ही मोजत जा, मी एक एक फायदा सांगेल. चला, काय झालं मराठवाड्यातली एक गोष्ट आहे. मराठवाड्यात काय झालं महाराज, एका गावात एक साधू महाराज आले. गावाच्या बाहेर असे थांबले. थांबल्यानंतर त्या साधू महाराजांनी काय केलं, आपल्या एका पायावर तपश्चर्या करायला सुरुवात केली. अशी तुम्ही नका करू फक्त. अशी एका पायावर तपश्चर्या करायला सुरुवात केली. दोनही हात वर केले. साधू महाराज तपश्चर्या करतायत. 3 दिवस झाले. 3 दिवसापासून साधू तपश्चर्या करतायत. तपश्चर्या करता करता काय झालं, गावातल्या महिला मंडळी भल्या धार्मिक होत्या. त्या म्हणत, माय तुम्ही सप्त्यातच चालल्या रोज. आपल्या गावाच्या बाहेर किती मोठा साधू आला, एकाच पायावर उभा आहे. बाईच्या आरत्या तयारच होत्या. सगळ्या बायानं आरत्या गिरत्या घेतल्या आणि साधूच्या दर्शनाला गेल्या. साधूचं त्यांनी दर्शन गिर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्यातली एक बाई खूप धार्मिक होती. म्हणे, पायनं 3 दिवस झाले साधू एकाच पायावर उभा आहे. पाय पाय किती सुजला होता ना एका पायावर उभं पाय पाय ना म्हणे किती सुजला साधूचा. त्याच्यातली एक बाई त्याच्यापेक्षा धार्मिक होती. माय म्हणे, पाय व एवढा पाय सुजला म्हणे, काही आपण व्हिक्सही नाही आणली, आयडेक्सही नाही आणली, जरा शिक लावली असती. व्हिक्स आयडेक्स लावलं असतं. मग म्हणे ते त्याच्यापेक्षा धार्मिक होती दुसरी. ते म्हणे, तसं कायले करतं, आपल्या दिव्यात म्हणे तेल आहे, थोडं गरम करून साधूच्या पायाला चोपडू. धार्मिक बाया भाऊ महाराज. त्यानं त्या साधूच्या पायाला तेल लावायला सुरुवात केली. आता खरंच सांगा, आपले जर कोण पाय दाबलेत किती बरं वाटते ना? आता दाबू नका कोणी कोणाचे, फक्त पाय म्हणतो. पाय दाबायला सुरुवात केली. ते पायाला तेल लावायला सुरुवात केली. साधूला असं आराम पडला, असं बरं वाटलं. आता फक्त तुम्ही एकच उत्तर द्या, चांगलं झालं की वाईट झालं? चांगलं झालं. तुमचं मावशी, चांगलं झालं की वाईट झालं? तुमचं मत सांग ना. चांगलं झालं की वाईट झालं? चांगलं झालं ना? कोणाच्या हाती निघला? कोणाच्या हाती? अर्धा भाग म्हणते काय? माणसाने एका झटक्यात उत्तर दिलं बा, चांगलं झालं आहे की नाही? चांगलं. आमच्या काकांनी चांगलं झालं ना? चांगलं झालं. चला, आता दुसरा भाग. पाप झालं की पुण्य झालं? त्याला बरं वाटलं ना, तरी पाप झालं. एखाद्याचे तुम्ही पाय दाबले, त्याला आराम पडला, भाऊ कसं वाटते? बरं वाटते की नाही? मग पाप झालं की पुण्य झालं? पुण्य झालं. चला, हे आमचा पुरुष मंडळी एक ठाम मतावर आहेत, फक्त पक्ष बदलू नका. पुण्य झालं. महिला मंडळी मागची महिला मंडळी, पुण्य झालं की पाप झालं?
घरी जाऊन सांगसान घरीच सांगजा. चला बहुमतान ठराव पास करू. पुण्य झालं, चला ठीक आहे, पुण्य झालं. आणि त्या महिला मंडळी घरी गेल्या. घरी गेल्यानंतर त्या घरात सांगायला लागल्या, साधूवाले आपल्या गावात एका पायावर उभे आहेत, अशी सगळीकडे चर्चा व्हायला लागली. त्या घरातले जे मुलं होते ना, ते म्हणायला लागले, अरे माझी आई गेली होती. तो म्हणाला माझी आई गेली होती. म्हणून हे सगळे मुलं निघाले. जाता जाता त्यांनी काय केलं, महाराज असे ऊसाचे दांडके तोडले. मराठवाड्यातला भाग सगळा ऊसच खायला तोडले, हा खाण्यासाठी तोडले. आणि सुईटी शिलत ते ऊस 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 घेऊन जात आहेत. जाता जाता त्यांनी काय केलं, साधूच्या समोर गेले नाहीत ते पोरं, साधूच्या मागं बसले. आणि मागं बसल्यानंतर एक भाग सांगायचाच राहून गेला तुम्हाला. साधूच्या ते पोरं मागं बसले. मागं बसल्यानंतर ते पोरं पाहतात, पाहता पाहता त्या पोराईला असं दिसलं की त्या मावशीनं तेल लावून गेल्या होत्या मावश्या. आणि साधू त्या संध्याकाळी निघून गेल्या. साधू रात्रभर वावरातच राहिला, एका पायावर उभा. एका पायावर उभा राहिला साधू. आणि जमिनीतल्या जेवढ्याही मुंग्या होत्या ना, जिथं तेल असतात तिथं कोणत्या मुंग्या लागतात, त्या सगळ्या जमिनीतल्या मुंग्या आल्या साधूच्या पायावर. एवढा लाळ केला पायाचा, एवढा लाळ केला पायाचा. साधू म्हणे, गड्या या बाया घरी कशा राहत असतील, हा इथं येऊन जर म्हणे यानं असे दिवे लावले घरी कशा राहत असतील म्हणे बिचाऱ्या या. हा? एवढा लाळ केला साधूच्या पायाचा. साधूने एवढे दातमनगट खाल्ले. आता सांगा, त्या त्या पाप झालं की पुण्य झालं त्या मावशीचं. चला काय झालं काका, माय तुमच्यावर लय भरोसा होता राजा. तुम्ही बातच पार्टी बदलता. आता सांगा, पुण्यच आहे तरी कट्टर आहे तुम्ही, झुके का नाही. पार्टी बदलत ना नाही. पण खरं पाहून तर बदलत जा. खरं असं खोटं असं पक्ष एकच. पक्के माणसं आहेत बा. कासलीचेच आहे, ह्याच गावचे का तुम्ही, मांजरीचे. वा माना लागेल तुम्हाला. कुछ भी हो देख लेंगे म्हणते ना. पण एक समजा बदल ना पार्टी. मी तर वाईट झालं की चांगलं झालं, वाईट झालं आहे की मान्य करावं लागेल ना आपल्याला. वाईट झालं, मला असं वाटते पाप एका माणसाची तपश्चर्यामुळे पाप झालं. ते मुलं जे आले होते ना, त्या मुलांनी काय केलं, सुईटी चावचाव करायची साधूच्या पायाला. सुईटी चावचाव करायची साधूच्या पायाला फेकून मारायची. सुईटी चावचाव करायची साधूच्या पायाला फेकून मारायची. सुईटी खाली पडायची. खाली पडल्यानंतर त्या मुंग्याला असं वाटलं गड्या पायावरचं तेल माल तर खाली तयार आहे. मुंग्या खाली उतरल्या. आणि जशी सुईटी मारत होता ना, जसं तेल लावताना आराम वाटत होता ना, तशी सुईटी मारल्यानंतर असं जरासं खाजवल्यासारखं वाटत होतं. साधू म्हणत होता कोण आलं काय माहित, पण बोललो मस्त वाटत. ते मुंग्या डसल्यावर खाजवलं की त्याच्यासारखा आनंद. नाही तुम्ही डसून पा, पिसवा डसला तो खाजवला नाही ना, तो खाजवल्यावर जो आनंद होते ना, तो वेगळा आनंद आहे. साधूला बरं वाटलं. त्या सगळ्या मुंग्या उतरल्या खाली, पाया त्या सुईटेवर लागल्या, सुईटेवर लागल्या. आता मुलांनी केलेली क्रिया आणि त्या महिला मंडळींनी केलेली क्रिया, दोनही क्रिया डोळ्यासमोर घ्या. त्या महिला मंडळींनी केलेली क्रिया अतिशय धार्मिक आहे, सद्भावनेनं केलेली आहे. आपल्याला कोणाला टीका करायची नाही. परंतु उद्देश काय, सात्विक उद्देश आहे, सात्विक उद्देश आहे. आणि या मुलांना केलेली क्रिया काही घेणं नाही, काही धन नाही, टवाळी म्हणून केलेली आहे. मात्र दोघांमध्ये अंतर असं आहे, कर्म यांनी केलं, कर्म यांनी केलं, मात्र कर्मात असं अंतर झालं. महिला मंडळीने जे केलेलं कर्म आहे ते बरं करता जमलं. समजलं तुम्हाला नाही. बरं करता काय घडले यातून, तुम्ही ब्रह्माची रेख आहे. लोक म्हणजे काही साधारण आहेत का, पावर किती त्याच्या पाठांतर आहे. बरं करता पा कशी एका सुरात सांगतात. बरं करायला गेले मात्र बुरं करून आले. मला असं म्हणायचंय, पुण्य करण्याकरता गेले आणि पाप घेऊन आले आले आले. ठीक आहे. हे मुलं वाईट करण्याकरता गेले आणि पुण्य पदरात घेऊन आले. चला एक भाग झाला. दुसरा भाग तुम्हाला असा सांगतो. तुमच्या गावात नवरात्र असते आणि अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तो मंडळाचा एक कार्यकर्ता असा उठून उभा राहते. आरती गिरती झाली की मग तो कार्यकर्ता म्हणते, गावातील सर्व भाविक भक्तांना सूचित करण्यात येते की ज्यांना ज्यांना होमात बसायचं असेल त्यांनी त्यांनी आपले नावं लिहून द्या. द्या लिहून, 501 रुपया दक्षिणा जमा करा, नावं लिहून द्या पुढच्या वर्षीची. दे ना 501. अशीच सूचना असते ती. ज्यांना ज्यांना होमात बसायचं असेल, समजलं का तुम्हाला, होमात. आपल्याकडची भाषा. मात्र तो शब्द कसा असला पाहिजे,
ज्यांना ज्यांना हवन विधीला किंवा होम पूजेला बसायचं असेल त्यांनी आपली नावं ते तसेच तर जळलेले आहेत, अजून होमात टाकून अजून चालता काय? तसेच लोक जळलेले आहेत ज्यांना होम पूजेला बसायचं असेल. आणि त्यामधलं मला, मी विनोद नाही पण सूत्र मला असं सांगायचं आहे, तो जो होम तुम्ही जो हवन यज्ञ बनवता, तो जो यज्ञ बनवताना असा विटा मातीचा, ज्या वेळेस त्या होमाला तुम्ही सारवताना त्यामध्ये विशेष गोमातेचं शन वापरले जाते. सारवत असताना विषय कसा आहे दादा, ते सारवण करताना एखादा जंतू त्याच्यामध्ये मरता कामा नये. एखादा सूक्ष्म जीव, त्या क्षणातला किडा जर मरत असेल तर बरं करता. महापाप तुमच्या डोक्यावर बसल्याशिवाय राहत नाही. क्रिया कोणती आहे, उद्देश कोणता आहे? चांगलं करण्याची क्रिया आहे, मात्र घडते वाईट. मग यावेळेस काय केलं पाहिजे? प्रत्येकाचा उद्देश पुण्यच करण्याचा आहे. मग कर्म नावाचं साधन जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर घेत असाल तर कर्म नावाचं साधन परिणामी तुम्हाला पापच पदरात पडते. आणि होम हवन करत असताना महाराज सांगतात, हात पुढे करना. मी दक्षिणा घेत नाही, मागतही नाही, तुम्ही हातही ना पुढे करत राहायचे. करा हात पुढे. ओम केशवायन ओम माधवायन मग गोविंदायन मग सोडलं तुमच्या हातावर पाणी, घ्या पिऊन. पेले परत हात पुढे करा. ओम केशवायन ओम माधवायन ओम केशवायन ओम गोविंदायन मग लावा डोळ्याला पाणी. लाव ना लावलं नाही ऐका. मग शेवटी काय सांगतात, भरतवर्षे भरतखंडे जम्बूदीपे. मग असं सांगतात, आणि असं सांगितल्यानंतर संकल्प सोडा. संकल्प सोडायला सांगतात. आणि संकल्प सोडल्याने मग तुमचं काय वाढते? पुण्य. हवन विधी कशा करताय? पुण्य वाढवण्याकरताच आहे की नाही? आणि माझा मुद्दा असा आहे, तुम्ही कर्म नावाचं साधन कोणतंही साधन जर करत असाल तर मला असं म्हणायचंय, त्या साधनातून पुण्यच तुमच्या पदरात पडेल असं सांगता येत. एखादा किडा जर चलता तुमच्या हातातून त्याच्या समिधा तुम्ही टाकता, त्याला जर एखादी मुंगी चिटकलेली असली ते जर त्या हवनामध्ये पडली तर परिणामी तुमच्या मस्तकावर पाप बसते. एवढं मोठं पाप. आता माणसाचं आपोआप पाप वाढत चाललं, पुण्य या बाजूला पाप वाढत चाललं आणि पुण्य जागच्या जाग्यावरच आहे. मग आता मला सांगा, हे पाप कमी झालं पाहिजे का नाही? मला काय म्हणायचंय तुमच्या लक्षात येत आहे ना? पाप कमी झालं पाहिजे ना. आपण पुण्य करू शकत नाही, मात्र आपल्याजवळ एक पर्याय आहे. आपण पुण्य करू शकत नाही, जेवढं आहे तेवढं स्थिर ठेवलं पाहिजे आणि पाप जाळली पाहिजे. पाप कमी केली की पुण्य आपोआप बॅलन्स तरी झालं तरी बरोबर. बॅलन्स तर करता आलं. पाप वाढली, आता पुण्य पाप जाळण्याचा पर्याय काय? कर्म नावाचं साधन घेत असाल त्यांना पाप जळत नाहीत. तुम्ही ज्ञान नावाचं साधन घ्या, तुम्ही कुठलंही साधन घ्या, त्या साधनानं तुमची पाप जळत नाहीत. तुम्ही किती संकल्प सोडा, हातावर पाणी घ्या, पाठीले लावा, ओठाले लावा की पोटाला लावा, किती संकल्प सोडा, तुमची पाप जळत नाहीत. त्याकरता काय केलं पाहिजे? त्याकरता कोटी जाईल पाप नाम
ज्ञानोबरायांनी मग प्रमाण दिलं. आता तुम्हाला हे सांगते कोण? कर्म नावाचं साधन करायला कोण सांगत असते? ब्राह्मण. कोण सांगते? होम करायला ब्राह्मण सांगतात. कर्म नावाच्या साधनानं परिणामी आपल्या हातून पापही होऊ शकते, मात्र पाप वाढत जातात आणि समाजात पुण्य जाग्यावरच राहते. मग पाप जाळण्याकरता काय करा ते सांगतात. संकल्प सोडा. आणि ज्ञानोबाराया म्हणतात संकल्प धरा. कोणता संकल्प धरा? रामकृष्णी संकल्प. कोणता संकल्प धरा? रामकृष्णी संकल्प धरुनी राई निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. रामकृष्णी संकल्प धरुनी जाई. नाम मंत्र जप कोटी किती पाप जाईल? किती पाप जाईल? ज्ञानोबरायांनी सांगितलेला मंत्र आहे. काहीच करू नका, होम करू नका, कोणी साधूची पूजा करू नका. कर्म नावाच्या साधनात जर गेले ना तर फसल्याशिवाय राहत नाहीत. मग सोपा पर्याय सांगितला. कोणता? नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरून राही. हा पहिला फायदा रामकृष्ण नावाचा. क्लिअर? पहिला फायदा समजला ना? पाप जळतात फक्त रामकृष्ण हरी म्हटल्यानं पाप जळतात मी सांगित नाही. जगातल्या युवा नेतृत्व असणाऱ्या ज्ञानोबाराया त्या तरुण ब्राह्मणानं सांगितलेलं आहे. तरुण ब्राह्मणानं सांगितलेलं आहे. तरुण ब्राह्मणाचं वक्तव्य आहे. हे लेखी पुरावा आहे. लेखी रामकृष्णी संकल्प धरून राही लेखी पुरावा. दुसरं सांगतो. ज्ञानोबारायाचे एवढे उपकार आहेत आपल्यावर. आज समाजामध्ये काही लोक असे आहेत राजो की त्या लोकांच्या जीवनात दुःखच दुःख आहे. ऍक्सिडेंट वर ऍक्सिडेंट, पळतीवर पळती. कोणताही व्यवहार हाती घ्या सरक होत नाही. कसे पळतीवर पळतीच येते. ऍक्सिडेंट वर ऍक्सिडेंट. काही करू द्या. कोणाच्या जीवनात कोणतं दुःख, कोणाच्या जीवनात कोण्या मार्गाने दुःख, कोणाच्या जीवनात कोण्या मार्गाने दुःख, वेगवेगळ्या मार्गाने दुःख आहे. मात्र एक पर्याय असा आहे, हे जे सगळे दुःख असतात ना, हे सगळे दुःख तुमच्या जीवनात ज्या वेळेस एंट्री करतात, ती एंट्री करत असताना कोण्या रूपानं करतात? जर समजा तुम्हाला अनेक दुःख असतील तर मग तुम्ही एखाद्या ब्राह्मणाजवळ जाता. महाराज आमचं काही योग येऊन नाही राहिले, असं होऊन राहिलं, तसं होऊन राहिलं. ते ब्राह्मण महाराज तुम्हाला सांगतात तुमच्या नाव राशीत पितृदोष आहे. कोणता दोष? पितृदोष. दोष किती असतात? पितृदोष, सर्पदोष, मातृदोष, साळा दोष, साळी दोष. नाही, हे नसतात. हे नसतात. आपल्या इकडले असले की पितृदोष. ऐका बर, आपल्या इकडले असले दादा की पितृदोष. यायच्या इकडले नाही नाही नाही. सासरा दोष अजिबात नाही, सासू दोष अजिबात नाही. आपले आई वडील पितृदोष. यायचे नाही नाही. यायचे देव. आपले दोष नाही. यायचे निर्दोष ना आपले आपले दोष. पितृ आमच्या घरी बाया सांगतात मोठ्या, आमच्या घरी त्याले पितृदोष आहे. सासरा दोष नाही काय? पितृदोष. आमचे दोष आणि तुमचे निर्दोष नाही. कठीण काम आहे की काका? म्हणून ऐका, दोष असतात, पितृदोष आहेत. किती प्रकारचे असतात पितृदोष? 12 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे आहेत? 12 प्रकारचे. म्हणून किती बसवले पाहिजेत पित्र? 12 पित्र बसवतात. 13व्या घरचा 13वीचं कीर्तन नाही. मात्र दोष सांगतो, 12 प्रकारचे पितृदोष असतात. किती? 12 प्रकारचे. सर्पदोष 12 प्रकारचे असतात. वास्तुदोष 12 प्रकारचे असतात. दिशा दोष 12 प्रकारचे असतात. सगळेच दोष 12 प्रकारचे असतात. आणि त्या दोषाला पाय नसतात. ते तुमच्या जीवनात अलगद एंट्री करतात. सगळं व्यवस्थित असते, सगळं चांगलं असते. अचानक असं फुसका फटाका फुटते कुठंतरी आणि तुमच्या जीवनाचा, तुमच्या घराचा धिंगाणा करून जातात हे दोष. धिंगाणा करून जातात हे दोष. तुम्हाला कितीही प्रयत्न करा, सरकपत्त पडू देत नाहीत. हे दोष तुमच्या जीवनात एंट्री करतात. म्हणून हे दोष जर तुमच्या दारापर्यंत आले आणि दारापर्यंत आल्यानंतर या दोषांना मागच्या माग जर पळवायचा असेल तर त्याकरता काय करा? नाममंत्र नामाच्या चिंतने विघ्नाच्या रूपानं दोष तुमच्या जीवनात एंट्री करतात. वाक्य आहे का जपून? विघ्नाच्या रूपानं दोष तुमच्या जीवनात एंट्री करतात. आणि तुमच्या दारापर्यंत आलेले दोष जर पिछेमूळ करायचे असतील तर नामाच्या चिंतने 12 वाटा, 12 प्रकारचे दोष 12 मार्गानं माग निघून जातात. कोणाच्या चिंतनानं? नामाच्या चिंतनानं. मग ते नाम सोपे रे, ते नाम सोपे रे वाचेसी सद्गद.
जपे आधी. कोणते नाम? ते 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 कोणते? ते नाम. हा हा. वाचेची सद्गत जपे आधी. चला, एक भाग समजला तुम्हाला. तर हे जे दोष आहेत ना, हे आपल्या जीवनात येतात. त्याच्याकरता 60,000ची, 70,000ची, 80,000ची, 90,000ची पूजा करा लागते. तुमच्याजवळ तेवढे पैसे नसतील, तुम्ही 5,000 दिले तरी पूजा पूजा एकच. अन जोडपे यजमान 30-35, म्हणजे आकडा बरोबरच येईन आमचा. आणि हे पूजा ओंकारेश्वर, उज्जैन, त्र्यंबकेश्वर अशा ठिकाणी जाऊन करा लागते. 70,000ची, 80,000ची पूजा. आणि ही पूजा केल्यानं दोष जातीलच सांगता येत नाही, सांगता येत नाही. म्हणून काय करा, हे असे ब्राह्मण असे बसले होते. त्यांनी असे लोक घेतले, एकेकाची 60,000, कोणाची 10,000 अशी फी आपल्या जवळ घेऊन घेतली आणि पूजा करायला लागले. त्यांना सांगितलं मला पितृदोष आहे, तिथंच पूजा. एकच पूजा, एकच चौरंग, एकच पूजा. त्यांनी सांगितलं मला वास्तू दोष आहे, तिथंच बस, फक्त पैसे येऊ दे. मंत्र एकच, पूजा एकच, मंत्र एकच, दोष कोणताही असो तिथंच बसवतात. खरंच दोष जातील काय लोकांचे? लोकांचे दोष जातील काय? नाही, निरर्थक जाते. लोकांना त्यांचा फायदा होत नाही. मग एक ब्राह्मण, तरुण ब्राह्मण उठून उभा राहिला आणि तो ब्राह्मण विरोधात गेला. त्या ब्राह्मणाने सांगितलं हे फालतू धंदे बंद करा. आणि ते युवा तरुण ब्राह्मण म्हणजे ज्ञानोबराया. युवा तरुण ब्राह्मण म्हणजे ज्ञानोबराया सर्व ब्राह्मणाच्या विरोधात गेले, म्हणून त्यांचे हाल झाले. हाल झाले. ते ज्ञानोबराया म्हणतात यांच्या नादी लागू नका. तुमच्या जीवनात कोणतेही दोष असतील, ते दोष जर तुम्हाला घालवायचे असतील तर तुम्ही काय करा? राम कृष्ण नामे ही दोन्ही साधी रे. राम कृष्ण नामे राम शरण राम कृष्ण नाम सर्व दोषारण. राम कृष्ण नाम सर्व दोषारण. राम कृष्ण नाम सर्व दोषारण. जळ जीव कारण, जळ जीव कारण. हरि हरि मुखे मला, हरि मुखे मला, हरि मुखे मला, हरि मुखे मला. जड जीव कारण, जड जीव कारण. हरि हरि मुखे मला, हरि मुखे मला, हरि मुखे मला, हरि मुखे ज्ञानोबरायांनी हे सगळे जे दोष आहेत, वास्तु दोष असेल, पितृदोष असेल, सर्प दोष असेल, हे सगळे दोष पूजेनं जात नाही. त्याकरता ज्ञानोबरायानं लेखी पुरावा दिला. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण. लेखी पुरावा आहे ना राजो. रामकृष्ण नाम सर्व दोषा, मावशी, सर्व दोषा हरण, जड जीवा तारण. हरी एक. हा कोणता फायदा झाला? कुठलाही दोष असो त्या दोषाचं निवारण झाल्याशिवाय राहत नाही. हा रामकृष्ण नामाचा दुसरा फायदा झाला. या रामकृष्ण नामाचे बरेचसे फायदे आहेत. रामकृष्ण नावाचा जिवंतपणी फायदा, मेल्यानंतरही म्हणसान आम्ही जितेपणीच आमचा अजून विचार बरोबर नाही झाला. मेल्याचा विचार लोक मर असा नाव ऐकायला तयार नाहीत. अगा मरहा बोलना साती. जिवंतपणी फायदा, मेल्यानंतरही कसा फायदा? राम एवढं पवित्र नाव आहे. राम कृष्ण एवढं पवित्र नाव आहे, एवढं पवित्र नाव आहे. आमच्या गावात पद्धत आहे, माणूस मेला त्या माणसाला खांद्यावर घेतात. तुमच्या इथं माणूस मेला की त्या माणसाला खांद्यावर घेतात. आमच्या इकडे, तुमच्या इकडे खांद्यावर घेतात ना काका? खांद्यावरच घेतात ना. तुम्ही असे का करता? तुम्ही घेत ना का कोणाला खांद्यावर मेल्या? खांद्यावर पवार बा खांद्यावरच घेतात ना.
माणूस मेल्यानंतर माणसाला आमच्याकडे खांद्यावर घेतात, तुमच्याकडे घेतातच ना. आणि मग गेल्यानंतर मारवाडी समाजातला जर माणूस मेला, राम बोलो बाई राम बोलो, राम बोलो बाई राम बोलो. अन इतर समाजातला माणूस जर मेला, राम नाम, राम नाम, राम नाम. खरंच तुम्ही कोणाच्या मैतीत गेल्यावर म्हणत असाल, तुम्ही कीर्तनात येऊन जर सत्य आहे म्हणत ना, मैतीत जाऊन म्हणत असाल राम नाम. एवढे बठ्ठर झाले लोक, तुम्हाला खोटं नाही सांगत, एवढे बठ्ठर झाले. त्या माणसाला अशी डब्बीची काळी लावून येतात, तिकून आले की बिना अंग धुवाचे काले मोडू मोडू जेवतात आमच्या इकडे. तुमच्या इकडे झालं का चालू? म्हटलं तुम्ही सुटले असतान बाबा. एवढे खतरनाक झाले, काले मोडू मोडू तर जेवतात. एक समजा आमचा काका तुमच्यासारखा नाही, माझ्यासारखा जर माणूस असला ना, काला मोडू मोडू जेवताना, हे पाय काय सांगू म्हणते राजा तुला तात्याची गंमत. तात्या म्हणे बिना तेलाचं जेवे ना, तू बाजूनच तेल राहिलं रे वाळाचं, तेल राहिलं रे वाळाचं, असं सांग ना तुला तेल पाहिजे म्हणून. लोकले आता आपल्या घरी मयत झाली की त्याची चिंता नाही बाकीची, दळण दळून आणा. घरी मयत झाली की कोणती चिंता? दळण दळून आणा. नवीनच प्रॉब्लेम तयार झाला समाजात. काय करा, नवीन नवीन पद्धती काढतात लोक. चला जाऊ दे, आपल्याला त्याचं काही नाही करावं लागत. तुम्ही काले मोडून जेवा, अंग धुवून जेवा की कशी जेवा, आपल्याला काय करावं लागते. पण पण मर्म लक्षात घ्या, मर्म. अंतयात्रेत गेल्यानंतर काय म्हटलं पाहिजे? राम नाम, राम नाम. पा म्हणतात काय, पा म्हणतात लोक. खरंच नाही, एवढे बठ्ठर झाले. एका वयस्कर माणसाले आपण म्हणा राम राम, तो म्हणते नमस्कार. आपण म्हणा राम राम, पा म्हणतात काय राम राम, पा म्हणतात काय. असं लाजीरवाण्यासारखं म्हणतात बा लोक. काय करा, अरे छाती ठोकून असा आनंदानं केला पाहिजे राम राम. जिकडे पाहावे तिकडे. अरे समाज ऐकत नव्हता, समाज ऐकत नव्हता. म्हणून मग तुकोबराया खाली उतरले, तुकाराम महाराज खाली उतरले. तुकाराम महाराजांनी या लोकांनी राम राम म्हटलं पाहिजे म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? कर जोडून विनवितो तुम्हा, विनवितो सकळ जना. कर जोडून थोरला ना, दान युतुकेची द्या मज दीना. मने तुकया बंधू राम म्हणागा. कर जोडून विनवितो सकळ जना. कर तुकाराम महाराज खाली उतरतात आणि तुकाराम महाराज म्हणतात, कर जोड विनवितो सकळ जना. कर जोडून थोर लहाना, दान इतुकेची द्या मज दीना. म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. राम राम स्मराधी, लाहो करा गाठ घाला मूळ बंदी. सांडावावो गियावो पादी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. लक्ष लावून राहा गोविंदिगा. लक्ष लावून राहा गोविंदिगा. राम राम स्मराधी. तुकाराम महाराजचं ऐकलं नाही लोकांनी, आपलं काय ऐकतील.
तुकाराम महाराजचं नाही ऐकलं लोकांनी, आपलं काय ऐकतील. लोकांनी राम राम म्हणणं बंद केलं. नमस्कार, आहा, आज की मुख्य बातम्या काय देतो बाबू, राम राम म्हणणं. राम राम म्हणणं. म्हणून मग लोकांनी काय केलं, हे लोक राम राम म्हणत नाहीत म्हणून कॅसेट लावली. हे राम हे राम. त्याला माहित आहे धट्टा कट्टा निंबर हे म्हणत नाहीत म्हणून कॅसेट लावली. हे राम हे राम. वट्यावर बसला तर वट्याले त्रास होता, वावरात गेला तर शेजाऱ्याले त्रास होता, घरात राहिला तर घरातले त्रास होता, बरा गेला गेला. म्हणून लोक राम राम म्हणत नाहीत, काय म्हणतात, बरा गेला. बरा गेला. मात्र पद्धत अशी आहे राजो, आपल्या मराठी माणसाची पद्धत कोणती आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अंतयात्रेत काय म्हटलं पाहिजे, श्रीराम जय राम जय जय राम. ऐका तुम्ही, आपल्याकडे पद्धत आहे मैतीत जातात लोक, मात्र मैतीत कशा करता गेलं पाहिजे ते आता समजून घ्या. मैतीत जाऊन तुम्ही एकदा तरी राम म्हटलंच पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम तुम्ही म्हटलंच पाहिजे. तुम्ही जर म्हणत नसाल तर तुम्हाला मैतीत जाण्याचा अजिबात फायदा नाही. मैतीत जाऊन जर तुम्ही श्रीराम जय राम भजन करत जर समजा त्या प्रेताला खांद्यावर घेऊन स्मशानभूमीत जात असाल, तर स्मशानभूमीत गेल्यानंतर त्या प्रेताचं स्वागत, स्मशानात ज्यांचा वास असते ते देवादिदेव महादेव त्या प्रेताचं स्वागत करतात. प्रेत जाळून झालं रे की मग महादेव त्या प्रेताजवळ बसतात, त्या राखी जवळ बसतात आणि ती राख अशी हातात धरतात, कोण, महादेव. आणि ते महादेव म्हणतात, हा किती पुण्यात्मा आहे, याचं शरीर किती पुण्यवान आहे, की यानं जिवंतपणे किती रामनामाचं भजन केलं असेल, की मेल्यानंतर लोकांनी याला खांद्यावर आणलं, त्यावेळेस रामनामाच्या गजरात आणलं. कोण्या गजरात आणलं, रामनामाच्या. आणि महादेव त्याची राख उचलतात, याचं शरीर किती पवित्र झालं, यानं जिवंतपणे किती नाम घेतलं असेल, म्हणून तर लोकांनी हा मेल्यानंतरही याच्या अंतयात्रेत रामाचंच नाव घेतलं. महादेव अशी ती राख उचलतात, आपल्या चिता भस्म से रोज जिनका होता रूप सिंगार, होता रूप सिंगार, सब देवों के महादेवा शंभो, सब देवों के महादेवा उज्जैन के सरकार, महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार, महाकाल सरकार, महाकाल सरकार, महाकाल सरकार. मेल्यानंतरचा रामनामाचा फायदा आपण पाहत होतो. मेल्यानंतरचा रामनामाचा फायदा कोणता आहे, तुम्हाला मेल्यानंतर जर रामनामाच्या गजरात नेत असतील तर तुमची राख महादेव आपल्या अंगाला लावतात. हा रामनामाचा तिसरा फायदा आहे. तिसरा, तो मेरा भोला है भंडारी, कर नंदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे, ओ शंकरनाथ रे. आता महादेवाचंच वार आहे जिकडे तिकडे, नाही जिकडे तिकडे, ओ भोला सब दुख काटो हमारा, ओ भोला सब दुख काटो हमारा. महिला मंडळीनं दात घासले, चहा घ्यायच्या आधी एक बटन दाबतात टीव्हीचं, कोणतं चॅनल, आस्था. नाश्ता करायच्या आधी आस्था लागलं की मग श्री शिवाय, पा कसला श्री शिवाय नमस्तुभ्यम. एक बाई अशी फरची पुसून राहिली महाराज, फरची पुसता पुसता ती बाई म्हणे, ओ भोला सब दुख काटो हमारा. ओ फरची पुसणं चालू, ओ भोला सब दुख काटो हमारा. महादेव म्हणे, पाय बरं त्या बैले किती दुःख आहे म्हणे, किती दुःख आहे तिला, सब दुःख काटो. फरची पुसा लागून राहिली, तिनं महादेवानं लगेच महादेवाच्या समोर जो बसलेला असते ना त्याला आवाज दिला. तिच्या घरी तो झोपलेला होता, ज्याचं त्याला बरोबर समजतो. तो बिचारा उठला, त्यानं पोतीरा हाती घेतला, नाही
ज्याचं त्याला बरोबर समजलं. असं राम नामाचं जिवंतपणीही फायद्याचं रामनाम आणि मेल्यानंतरही फायद्याचा. आपण रामनामाचा फायदाच पाहून राहिलो, फक्त अजून पुढे गेलोच नाही. हा? आणखी रामनाम किती श्रेष्ठ आहे सांगतो. रामनाम किती श्रेष्ठ आहे लक्षात घ्या. काय झालं, गणपती बाप्पाला भूक लागली आणि गणपती बाप्पाला भूक लागल्यानंतर गणपती बाप्पा पार्वती मातेजवळ महादेवाजवळ जातात आणि महादेवाला म्हणतात, भोले बाबा मला भूक लागली. कोण म्हणतात? गणपती बाप्पा महादेवाला. मग कोणाजवळ जायला पाहिजे होतं गणपती बाप्पानं? भूक लागली तर कोणाजवळ जायला पाहिजे? परंतु गणपती बाप्पा महादेवाजवळ जातात. त्यावेळी महादेव म्हणतात, गणपती पार्वती मातेजवळ जा, त्यांना जेवायला माग. म्हणे बाबा वाजली किती ते पहा. म्हणे 11 वाजले तरी पार्वती मातेचा स्वयंपाक झाला नाही का, म्हणून स्वतः महादेव पाहायला येतात. आल्यानंतर पार्वती मातेजवळ आल्यानंतर पार्वती माता एका आसनावर बसलेल्या आहेत आणि बसलेल्या असताना पार्वती माता विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करत आहेत. काय करत आहेत? विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करत आहेत. म्हणून महादेव पार्वती मातेला विचारतात, पार्वती तुम्ही विष्णू सहस्त्रनामांचा पाठ करतायत, शुद्ध विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर जवळजवळ महाराज 3.5-4 तास लागतात. आणि सकाळचा जो महिला मंडळीचा वेळ असते तो कामाचा असते. पार्वती मातेचा नियम असा आहे, सकाळी उठल्यानंतर शुद्ध स्नान केल्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा, असा पार्वती मातेचा नियम आहे. आणि सकाळचे 3.5-4 तास जर यात जात असतील तर महादेवाला प्रश्न पडला. म्हणून महादेवानं काय केलं, त्यामध्ये पार्वतीचा नियमही मोडला नाही पाहिजे. पार्वतीचा नियमही, विष्णू सहस्त्रनामाचा नियमही मोडला नाही पाहिजे. म्हणून पार्वती मातेला एक टॉप सिक्रेट सांगितलं, गुप्त तत्वज्ञान सांगितलं. काय सांगितलं? मग पार्वती मातेला महादेव सांगताना कसं सांगतात? महादेवाची भाषा पा किती गोड आहे, किती गोड आहे. महादेव म्हणतात, रमे मनोरमे, असं बोललं पाहिजे महाराज पत्नीला घरी. रमे मनोरमे, असं गोड शब्दात पत्नीशी संवाद केला पाहिजे. महादेव पार्वतीशी बोलतात रमे मनोरमे. व पार्वती असं नाहीत म्हणत, रमे मनोरमे अशा गोड शब्दात बोलतात. आणि काय सुपीक शब्द आमच्या महादेवानं पार्वती मातेला सांगितले. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. काय गोड शब्द वापरले महादेव पार्वती मातेला सांगतात, पार्वती एक काम कर, 3 वेळा राम 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 म्हण. पार्वती 3 वेळा बा म्हणते काय पार्वती? पार्वती 3 वेळा राम राम राम. किती वेळा म्हण ना बारा? तुमचा नियमच नाही तो. किती वेळा राम म्हणायचं? 3 वेळा राम राम राम. 3 वेळा जर राम 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 म्हटलं तर 3 वेळा राम राम म्हणायला 30 सेकंद ही लागत नाहीत. मात्र विष्णू सहस्त्रनाम करायला 3.5 ते 4 तास लागतात. महादेव म्हणतात पार्वतीला, दिवसाचे 3.5-4 तास गमवू नको, राम नामाचं पुण्य एका तराजूत ठेव. 3 वेळा राम राम म्हण, एका तराजूत ठेव, आणि विष्णू सहस्त्रनाम म्हण, ते एका तराजूत ठेव. त्याच्यापेक्षा रामनामाचं पुण्य श्रेष्ठ आहे. राम नाम वरानने. रामनामाचं पुण्य श्रेष्ठ आहे, त्याच्या वर गेल्याशिवाय राहत नाही. एवढं रामनाम श्रेष्ठ आहे, एवढं रामनाम श्रेष्ठ आहे. म्हणून हे तत्वज्ञान कुठलं आहे? हे तत्वज्ञान कुठलं आहे? हे तत्वज्ञान महादेव पार्वतीला सांगतात तिथलं गुह्य आहे, तिथलं गुह्य. मात्र तिथलं गुह्य ज्ञानोबरायांनी या अभंगात इथं खाली आणून सांगितलं. आदिनाथ गुरु मचिंद्र तयाचा, मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोलला, गहनी प्रती गहनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार. ते गुह्य, तिथलं टॉप सिक्रेट ज्ञानोबरायांनी या अभंगात इथं सांगितलं. रामकृष्ण नामे ही दोन्ही किती साजरी, किती साजरी. आतापर्यंत तेच सांगितलं, किती साजरी, किती साजरी. विठ्ठल विठ्ठल.
कोणी साजिरी. मात्र ज्ञानोबांनी अट अशी मांडली, हृदय मंदिरी. कुठं स्मरण करा? हृदय नावाच्या मंदिरात ती राम आणि कृष्ण नावी स्मरण करा. आता एखादा माणूस बिमार पडल्यानंतर तुम्ही दवाखान्यात गेले, दवाखान्यात गेल्यानंतर दुखणं कोणतंही असो, डॉक्टर काय तपासतात हो? दुखणं कोणतंही असो तपासतात काय? कानात टेटस्कोप घातले की पाठीवर ठेवते का पहिले? नाही. काय तपासते? हृदय हृदय हृदय. डॉक्टर आधी तपासतात हृदय. आपण आपलं शरीर रोज तपासतो, मात्र हृदय कधीच तपासत नाही. म्हणून घरी गेल्यानंतर आपल्या छातीवर हात ठेवा, बरोबर चालू आहे का पहा. हे जर बरोबर चालू असेल तर आपलं जीवन व्यवस्थित चालल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे व्यवस्थित चाललं पाहिजे. म्हणून ज्ञानोबा काय म्हणतात, हृदय मंदिरे स्मराकारे. आणि याचं रूपक मांडत असताना अनुप जलोटाने फार सुंदर मांडलं. कोण? अनुप जलोटानं. अनुप जलोटा म्हणतात, ते अनुप जलोटा म्हणतात, ये तन है और इस तन में दो तार है. दो तार याच्या अंदर, या हृदयाच्या अंदर दोन तार आहेत. आणि ते तार कसे वाजतात? हृदयातले तार असे वाजतात का? नाही नाही, हा तुमचा गैरसमज आहे. घरी जाऊन पाहायचा तुमचं हृदय कसं वाजते. हृदय कसं वाजते घरी जाऊन पाहायचा. कसं वाजते? रामकृष्ण 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 हरी, असं तुमचं हृदय वाजते. तुम्ही अजून त्याचा ठोका ऐकला नाही. घरी जाऊन चेक करा, घरी जाऊन चेक करा, ते हृदय रामकृष्ण हरी म्हणते. आणि अनुप जलोटाने त्याचं रूपक मांडताना अनुप जलोटा म्हणतात, तन के तंबूरे में दो, तन के तंबूरे में दो सासों की तार बोले, जय सिया राम नाम, जय राधे श्याम नाम, जय राधे श्याम. काय म्हणते? जय श्री राम, जय राधे श्याम. हे हृदय म्हणते. हृदय या अभंगात हृदय शब्द दोनदा आहे. हृदय शब्द दोनदा आहे. एक शेवटच्या चरणात आणि एक पहिल्या चरणात. दोनदा हृदय शब्द आहे. डिस्टर्ब. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगात दोनदा हृदय शब्द आहे. एक सुरुवातीला हृदय शब्द आहे, हृदय मंदिरे स्मराकारे. आणि शेवटच्या चरणात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. हृदये जिव्हाळा श्रीमूर्तीराया किंवा त्रिमूर्तीराया असा भेद ज्ञानोबारायांनी वापरला. दोन वेळा हृदय शब्द आहे. जीवनात सर्वात महत्वाचा पार्ट जर कोणता असेल, हे गेलं जीवन संपलं. ज्याला जिवंत राहावं असं वाटत असेल त्यानं जीवनात काय केलं पाहिजे? अंगारो की राहो पे चलके है काटो पे आरा, सांसों की माला पे सांसों की सुमरो मैं राम का नाम, सांसों की माला पे सुमरो मैं राम का नाम. आपल्या श्वासोश्वासात आपण राम नाम घेतलं पाहिजे. श्वासोश्वासात राम नाम घेतलं पाहिजे. एवढं हे सुंदर रामनाम आहे. मात्र आता मला सांगा, राम प्रभूचा अवतार कोण्या काळात झाला? राम प्रभू त्रेता युगात आणि कृष्ण परमात्मा द्वापार युगात. आता पुन्हा प्रश्न असा निर्माण होईल, त्रेता युगातले राम आणि द्वापार युगातले कृष्ण, त्यांचं आता काय काम, आता काय फायदा? ज्ञानोबारायांनी जो साजिरी शब्द वापरला ना, साजिरी जो शब्द वापरला ना, मी म्हटलं होतं की फळ्यावर लक्ष द्या, साजिरी शब्दाखाली अंडरलाईन करा. साजिरी जो शब्द आहे ना, त्याला ज्ञानोबारायांनी दुसरी उकार दिली, दुसरी विलंटी दिली, दीर्घ विलंटी दिली. आणि दीर्घ विलंटी दिल्यानं हा जो राम आणि कृष्ण नाव आहे ना महाराज, हे वर्तमान काळात आलं. कोण्या काळात आलं? वर्तमान काळात आलं. आणि वर्तमान काळात राम आणि कृष्णाचं नाव काय तुमच्या लक्षात नसेल आलं म्हणून सांगतो. ज्ञानोबारायाचं शेवटचं लिखाण आहे पसायदान. पसायदानातला पहिला शब्द कोणता आहे? आता. कोणता आहे? आता. मग मला सांगा, आता हा जो शब्द आहे हा वर्तमान काळातला आहे. आता, आता वर्तमान काळातला. मग आता या पसायदानाचं काय काम आहे? आता मला असं वाटते, आता ही जगात युद्ध सुरू, म्हणजे आजही जगाला शांतीची गरज, आता शांतीची गरज. म्हणून आता विश्वात्मके देवे, काय पाहिजे विश्वाला? आता
शांती पाहिजे म्हणून ज्ञानोबारायाजवळ भरपूर शब्द असताना आता प्रेझेंटेशन म्हणजे आताचा शब्द म्हणजे वर्तमान काळातला शब्द ज्ञानोबारायांनी वापरला. आता विश्वात्मक देवे जे खळ्यांची व्यंकटी सांडो कधी, जे खळ्यांची व्यंकटी सांडो कधी, आता आता विश्व स्वधर्म सूर्य पाहो कधी, जो जे वांछिल तो ते लाहो कधी, आता दुरितांचे तिमिर जावो कधी, आता. म्हणून ज्ञानोबारायांनी आता हा शब्द वापरला. तसंच राम आणि कृष्ण नाव साजी री शब्द वापरताना दीर्घ विलंटी दिली. हे दोनही नाव वर्तमान काळात आणले. वर्तमान काळात आणण्याच्या मागचं काय काम, काय काम. मग हे त्रेतायुगातले राम, द्वापार युगातले कृष्ण आता काय फायद्याचे, आता काय फायद्याचे एवढं सांगतो. माझी सेवा समारोपाकडे नेतो पा. आता काय फायद्याचे. रामानं कोणाचा वध केला, रामानं वध कोणाचा केला, रावणाचा. आणि कृष्ण परमात्म्यानं कंसाचा, कंसाचा. रावणाला तोंड 22, कोण म्हटलं 22, रावणाला तोंड 10. रावणाला तोंड जर 10 होती तर डोळे, डोळे जर 20 होती तर भोवया. कन्फ्युज नाही झालं ना. रावणाला तोंड 10 डोळे 20. एका जणांनी विचारलं, म्हणे महाराज रावणाला तोंड जर 10 होती तर तो कळ कसा फिरत असन झोपल्यावर. लोक काय डोकं लावतील सांगता येत नाही. मग मला विचारल्यानंतर मी काय कमी आहो. मी म्हटलं रावणाच्या घरी बॉक्सचा दिवाण होता, इकूनही कापलेला होता इकूनही कापलेला होता. इकून कळ फिरला की खाली बॉक्स मध्ये 10 जात, इकून कळ फिरला की इकडे 10 जात, 10 वर जात. काय लोक विचारतील सांगता येत नाही. चला जाऊ द्या. रावणाला तोंड 10 डोळे 20. परंतु ऐका, रावणानं कधीच कोण्या साधारण स्त्रीवर नजर टाकली, त्याच्या कामावरच्या एखाद्या गरीब माणसावर त्यानं काही त्याला त्रास दिला, तो बरोबरीतच फाईट करत होता. कोण, रावण. रावण बरोबरीत, बरोबरीत. आणि रावणानं कोण्याच लाचार स्त्रीवर नजर टाकली नाही. नाही 20 डोळे होते तरी. आज आपल्याला कोणीच चांगलं दिसत, जाऊ द्या, माणसाला माणूस चांगला दिसत नाही, हा असा आणि तो तसा. त्रेतायुगात एकच रावण होता, त्रेतायुगात एकच रावण होता, एकच रावण. त्या रावणाचा वध करण्याकरता एकच एकच राम. आता अशी परिस्थिती आहे, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहां से लाओ, इतने राम कहां से. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम, बोलो राम राम राम. आता अशी कंडिशन आहे, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहां से लाओ. मला सांगा मावशी, तुम्ही जर एखाद्या झाडाचे फुलं तोडून आणायला गेले तर मग फुलं फुलं तोडता की कळ्या कळ्या तोडता. फुलं फुलं तोडता. कळ्या का तोडत नाही, कारण तुम्हाला माहित आहे कळ्या जर तोडल्या ना, ही कळी उद्या उद्या उमलणार आहे, म्हणून तुम्ही कळी तोडत नाही. मात्र आजचा जो रावण आहे ना, आताचा जो रावण आहे ना, तो एवढा वाईट आहे राजा, एवढा वाईट आहे, त्याला कळ्याही पुरत नाहीत, कळ्याही पुरत नाहीत. 3 वर्षाची मुलगी आजच्या रावणानं अशी तोडली, चिरघळली, दगडानं ठेचून मारली. यज्ञा नावाची मुलगी, आताच प्रकरण आहे. 3 महिन्याच्या आधीच यज्ञा नावाची मुलगी, आताच्या रावणानं 3 वर्षाची मुलगी चिरघळली, दगडानं ठेचून मारली. आजचा रावण एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे. आजचा रावण फेट्यावाल्याच्या डोक्यातून निघून राहिला. आजचा रावण, आजचा आहे, तुम्ही पाय ना त्या टीव्हीवर बातम्या, आजचा रावण फेट्यावाल्याच्या डोक्यातून चटकी देव देव त्या पोरीवर अत्याचार केला आजच्या रावणानं. आजचा रावण महाराजच्या अंगातून निघते तर राजकारणाच्या अंगातून निघते, तो भाग वेगळाच, पण महाराज लोकांच्या अंगातून निघून राहिला रावण. आजचा रावण एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे. अशोक खरात, अशोक खरात, आता न्यूजला त्याच चालू आहे. अशोक खरात ज्योतिष्य भविष्य सांगणारा आहे एक महाराज, आणि त्या महाराज सगळे राजकारणी त्याच्याशी गुंतलेले आहेत. एवढा भयानक आहे आजचा रावण, आजचा रावण. मग आताचा रावण, आजचा रावण जर मारायचा असेल, ज्ञानोबारायांनी हे वर्तमान काळात राम आणि कृष्ण का आणले मला हे सांगायचं आहे. आजचा रावण जर मारायचा असेल तर तो राम इथं येणार नाही, त्याचं तो काम करणार नाही, त्याच्या नामाचा बाण आज काम करणार. रावण कुठं लपलेला आहे हो, रावण इथं आहे, रावण इथं आहे. कृष्ण कुठं आहे,
इथंच आहे कंस कुठंच आहे इथंच आहे. फक्त एक सूत्र लक्षात घ्या आणि माझी सेवा समारोपाकडे नेतो. मला एक सांगा, युग किती आहेत? युग 4. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलयुग. हा. चला, सतयुगातले देव, देवादिदेव, महादेव. चला तुम्ही बरोबरची खून मारत जा, वेळ कमी आहे. सतयुगातले देव महादेव, त्रेतायुगातले देव श्री राम, द्वापारयुगातले देव श्री कृष्ण, आणि कलियुगातला देव मी. कलियुगातला देव मी. समजलं नसन तर परत 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 रिव्हिजन. कलियुगातला सतयुगातला राक्षस भस्मासूर, त्रिपुरासूर. सतयुगातला राक्षस त्रेतायुगातला राक्षस रावण. चला, त्रेतायुगातला राक्षस रावण, द्वापारयुगातला राक्षस, कलियुगातला राक्षस म्हणा मी. कलियुगातला राक्षस मी. आज कलियुगात रामही मीच आणि कलियुगात कंसही मीच. कलियुगातला राक्षसही मीच आणि कलियुगातला देवही मीच. जैसा हृदयामध्ये मी सकळ सुखाचा. इथंच राम आहे, इथंच रावण आहे, इथंच कृष्ण आहे, इथंच कंस आहे. आणि कंसानं जर मुंडकं वर काढलं तर कोणाचं नामस्मरण केलं पाहिजे? कृष्णाचं केलं पाहिजे. रावणानं मुंडकं वर काढलं. म्हणून आजच्याही काळात ही दोनही नावं तुम्हाला आजही फायद्याची आहेत, आजही फायद्याची आहेत, वर्तमान काळातही फायद्याची आहेत. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही ध्यानात फक्त एकच ठेवा, रामकृष्ण. तिसरं एकदम तिसरं, ज्ञानदेवाधारी रामकृष्ण बाळा. ज्ञानदेवाधारी रामकृष्ण बाळा. ज्ञानदेवाधारी रामकृष्ण Oh
आपुलिया पाय, करा गोड. आपुलिया पाय, करा गोड. मुबारक माई आई मुबारक माई एका सद्गृहस्थान ज्ञानोबारायाला विचारलं, का हो ज्ञानोबाराया, या समाजानं तुम्हाला आईचं प्रेम मिळू दिलं नाही, तुम्हाला वडिलाचं प्रेम मिळू दिलं नाही. या समाजानं तुमच्याजवळून तुमची आई हिसकून घेतली, तुमच्याजवळून तुमचे वडीलही हिसकून घेतले, तुम्हाला या समाजानं अनाथ केलं, तरीही तुम्ही या समाजाकरता अनाथाची ज्ञानाबाई माझी, तुम्ही अनाथाची माय झाले. कसं काय तुम्ही हे शक्य केलं? त्यावेळेस ज्ञानोबारायानं दिलेलं उत्तर आहे. ज्ञानोबाराया म्हणतात, मी या समाजावर कधीच रुठलो नाही, कधीच रुठलो नाही. ज्ञानोबाराया म्हणतात, मला या समाजाने गावाच्या बाहेर काढलं, वाडीत टाकलं. कोण टाकलं? कोण टाकलं? समाजाने टाकलं. त्यावेळेस ज्ञानोबाराया म्हणतात, मी भाग्यवान आहे, मला समाजानं वाडीत टाकलं. मात्र माझं जे आराध्य आहेत ना प्रभू श्री रामचंद्र, ते उद्या गादीवर बसणार होते. स्वतःच्या बापानं स्वतःच्या आईनं म्हटलं की गादीवर बसू नको, कुठं जाय? वनाला जाय, वनाला जाय. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात, मी स्वतःला सावरलं की माझ्या आराध्याला जर त्याच्या आई वडिलांना वनात पाठवलं असेल, तर मला तर समाजानं पाठवलं. त्याचं काय एवढं मोठं दुःख? त्याचं काय एवढं मोठं दुःख? स्वतःचं दुःख कमी करण्याकरता आपल्या दुःखाची तुलना ज्ञानोबाराया राम प्रभूशी करतात. राम प्रभूशी करतात. मग कृष्णाशी काय तुलना करतात? कृष्ण परमात्म्याशी काय तुलना करतात? ज्ञानोबारायाला लोक पुन्हा विचारायला लागले. ज्ञानोबाराया स्वतःचा अनुभव सांगतात. ज्ञानोबारायाला लोक पुन्हा विचारायला लागले, का हो तुम्हाला कृष्णानं काय मदत केली? त्यावेळेस ज्ञानोबाराया सांगतात, माझे आई वडील ज्यावेळेस आम्हाला पोरकं करून गेले ना, आमचे आई वडील ज्यावेळेस आम्हाला पोरकं करून गेले ना, त्यावेळे आम्ही आमच्या आईचं दूध पित नव्हतो. आम्ही साधारण चलत होतो, आम्हाला अन्न भाकर पाषाण करता येत होती, भाकर खाता येत होती. मात्र माझं जे आराध्य आहे ना कृष्ण परमात्मा, असा जन्म झाला कारागृहात, आणि जन्म झाल्यानंतर आईचं दूधही पान करायला मिळालं नाही, आईचं दूधही प्यायला मिळालं नाही. आणि आईपासून 14 वर्ष दूर राहावं लागलं. माझा जगाचा मला गाईच्या दुधावर जगला, यशोदा आईच्या दुधावर जगला. ज्या आईनं जन्म दिला त्या आईचं दूध प्यायला मिळालं नाही. मग ज्ञानोबाराया स्वतःला म्हणतात, मी भाग्यवान आहे की मला निदान माझ्या आईचं दूध तर पूर्ण प्यायला मिळालं. आपली तुलना ज्ञानोबाराया कृष्ण परमात्म्याशी करतात. किती झाले? 2. ज्ञानदेवा ध्यानी. नेहमी ध्यानात एकच ठेवलं पाहिजे, रामकृष्ण माळा. मात्र पुढे शब्द वापरला, हृदयी जिव्हाळा. श्रीमूर्तीराया किंवा त्रिमूर्तीराया. हा त्रिमूर्तीराया कोण आहे? हो, श्रीमूर्तीराया कोण आहे? आपल्या परंपरेत एक शेवटी अभंग हरिपाठ झाल्यानंतर एक अभंग आहे ज्ञानोबारायाचा, सकळ मंगळ निधी, मनकारे जना, पतित पावन साचे, बाप रखमा देवर साचे. एका बाजूला श्री विठ्ठल, एका बाजूला वेगळे शब्द, मात्र एका बाजूला फक्त एकच श्री विठ्ठल. ज्ञानोबारायाने त्या त्रिमूर्ती रायाचं नाव इकडे सांगितलं. काय आहे त्या त्रिमूर्ती रायाचं नाव?
श्री विठ्ठल. त्रिमूर्तिराया कोण आहे हो? रवी शशिकळा लोपलिया. अन मग तिसरं नाव लपलेलं आहे. तिसरं नाव कोणतं आहे? ज्याच्या पांडुरंगाच्या डोक्यावर कोण आहे? पांडुरंगाच्या डोक्यावर कोण आहे? महादेव. महादेव. मग कृष्ण म्हणजे पांडुरंग, राम प्रभू म्हणजे पांडुरंग, आणि ज्या महादेव ज्यांच्या डोक्यावर बसलेला आहे तो कोण आहे? त्रिमूर्तिराया. त्रिमूर्तिराया. आणि तो जो त्रिमूर्ती आहे त्या दोन देवापासून हे गुण घेतले, हृदयी जिव्हाळा, श्रीमूर्तिराया किंवा त्रिमूर्तिराया. मग महादेवाजवळून कोणता गुण घेतला? महादेवानं हलाहल नावाचं निघालेलं विष कुठं साठवलं? हर 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 प्राशन करतो कंठ झाला निळा. कुठं साठवलं? कंठात साठवलं. महादेवानं काय केलं? हे कंठातलं जे विष आहे ना ते पोटात येऊ दिलं आणि ओठातही येऊ दिलं. पोटात आलं तर आपण मरतो. कंठातलं विष पोटात आलं तर आपण मरतो. ओठात आलं तर समोरचा मरते. ओठात आलं तर समोरचा मरते. ज्ञानोबा म्हणतात लोकांनी आमच्या जीवनात जेवढंही विष कालवलं ना ते आम्ही फक्त कंठात साठवलं. पोटातही खाली उतरू दिलं नाही आणि ओठातही येऊ दिलं नाही. हे महादेवाजवळून घेतलं. म्हणून हृदयी जिव्हाळा, श्रीमूर्तिराया. एवढेही समाजानं आरोप केले, समाजानं एवढा त्रास दिला. ज्ञानोबा तुम्ही सफल कसे झाले? त्याकरता ज्ञानोबरायांनी फक्त एकच मंत्र घेतला. कोणता? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा. मंत्र हा सर्व काळ यावी न असता. शपथ घेऊन सांगितली वाहतसे आन विठोबाची. असा ज्ञानोबरायाचा गोड भावाचा अभंग. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन. संसार बंधनातून तरुण जायचं असेल तर एकच मंत्र आहे. कान मंत्र नाही, उघड मंत्र आहे. कोणता? राम कृष्ण हरी. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ओम शिवराम बाबा नमो नमा. श्री शिवराम बाबा नमो नमा. गुरु शिवराम बाबा नमो नमा. वरुड निवासी नमो नमा. बाबा नमो नमः. श्री शिवराम बाबा नमो नमः. गुरु शिवराम बाबा नमो नमः. वरुड निवासी नमो नमः.